नाशिक पोलीस ऑन फायर, गुन्हेगारांची धिंड आणि नागरिकांचा अभिमान। नाशिक पोलिसांची कडक कारवाई, शहरात गाजला कायद्याचा बालेकिल्ला। गुन्हेगारांची धिंड, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नागरिकांचा जयघोष। मागील काही दिवसापासून नाशिक शहरात काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांनी सोशल मीडियावर धमकीपर रील्स तयार करून शहरात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। या रील्समधून स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत कायदा सुव्यवस्थेला थेट आव्हान दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने तत्परतेने कारवाई करत या रील तयार करणाऱ्या गुन्हेगारांची हिट लिस्ट तयार केली। कायदा सर्वांसाठी समान आहे हे दाखवण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम राबवत संबंधित गुन्हेगारांची शहरात धिंड काढली। या नाट्यमय कारवाईनंतर शहरात गुन्हेगारांची दहशत संपुष्टात येऊन नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे वाक्य नागरिकांच्या तोंडी ऐकू येऊ लागले। नाशिककरांचा पोलिसांना प्रचंड पाठिंबा। या घटनेनंतर नाशिककरांनी पोलिसांच्या या कडक भूमिकेला जोरदार समर्थन दिले। समाज माध्यमांवर नागरिकांनी वी वॉन्ट सपोर्ट नाशिक पोलीस हे संदेश मोठ्या प्रमाणात शेअर केले, तर अनेकांच्या डीपीवर पोलिसांबद्दलचा अभिमान झळकू लागला। पोलिसांवरील विश्वासाचा हा अभूतपूर्व प्रतिसाद सोशल मीडियावर उमटताना दिसला। बलिप्रतिपदेला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला रंगला। लक्ष्मीपूजनानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बलिप्रतिपदेच्या दिवशी पाडव्याला नाशिककरांनी पोलिसांच्या या कारवाईचा सन्मान अनोख्या पद्धतीने केला। शहरात अनेक ठिकाणी रेड्यांच्या पाठीवर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वाक्य लिहून ते अभिमानाने फिरवण्यात आले। हे दृश्य पाहून नागरिकांमध्ये आनंद आणि कौतुकाची लाट उसळली। नाशिक पोलिसांच्या कठोर कारवाईने गुन्हेगारांना आळा बसला आहे। नागरिकांचा विश्वास दुपटीने वाढला आहे। मी शाल्मली नितीन माडे। नाशिक जिल्हा ही केवळ द्राक्ष नगरी नाही, तर ही आहे शिस्त, प्रामाणिकपणा आणि कायद्याचा अजय बालेकिल्ला। पण गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी गुन्हेगारीचं सावज पसरते। कधी चोऱ्या, कधी फसवणूक, कधी खून, तर कधी अंमली पदार्थांचा विळखा। पण हे नाशिक आहे आणि इथे गुन्हेगारांना स्थान नाही, कारण नाशिककर कधीही भीक मागत नाही। तो जिद्दीने उभा राहतो, ठामपणे लढतो आणि जिंकतो सुद्धा। गुन्हेगारांवर आळ टाकण्याची जबाबदारी फक्त पोलीस प्रशासनाची नाही, तर ती तुमच्या आमच्यासारख्या सर्व सुजन व जबाबदार नागरिकांची सुद्धा आहे। त्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षणी आपले डोळे उघडे ठेवायला हवेत। आपल्या हृदयामध्ये कायद्याविषयी आदर हवा आणि आपल्या बोलण्यामधून प्रत्येक वेळेला अन्यायाविरुद्धचा रणघोष ओझळला गेलाच पाहिजे। मित्रांनो, आपले नाशिक पोलीस ते दिवस रात्र आपलं जीवन धोक्यात टाकून आपल्यासाठी तिथे उभे आहेत। आणि आज मी म्हणून इथे ठामपणे सांगू शकते की पोलीस प्रशासन आणि नाशिक पोलिसांना आम्हा नाशिककरांचा ठामपणे पाठिंबा आहे। तुम्ही एक पाऊल पुढे टाका, आम्ही 2 काय 10 पावलं पुढे टाकू, कारण लोकसहभागाशिवाय कोणतंही प्रशासन यशस्वी होऊ शकत नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला जनता आणि पोलीस एकत्र येतात त्यावेळेला गुन्हेगारांचं अस्तित्व संपतं। कायद्याला आव्हान देणाऱ्या या जमिनीवर जागा नाही। आपला नाशिक जिल्हा आपल्यासाठी अभिमान आहे, तो न्यायाचं प्रतीक आहे आणि तो सदैव कायद्याचा अवैध बालेकिल्ला असेल। मित्रांनो, आपल्या नाशिककरांची एकता या गुन्हेगारांना थरथर कापायलाच लावेल आणि आपला हा आवाज परत आपल्या या नाशिक जिल्ह्याला देशासाठी एक उदाहरण बनवेल। धन्यवाद।
जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, नाशिक जिल्हा हाच आपल्या कायद्याचा बालेकिल्ला. धन्यवाद. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या नाशिक वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.